नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांचं आपल्या आयटी स्टडी पॉइंट वरती स्वागत करतो। आज आपण भाग 4 हा घेऊन आलेलो आहे। आता आपल्याला सेवकच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। हा चॅप्टर आपल्याला घ्यायचा आणि परत त्या ठिकाणी जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण एक वेगळ्या आपल्या या YouTubeच्या प्लॅटफॉर्मवरती घेणार आहोत। यामध्ये वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे तुमचा या ठिकाणी, नवीन किंवा संकरित वाण निर्माण करण्यासाठी बियापासून वाढलेल्या झाडाचा उपयोग होतो। पपई, फालसा, कागदी लिंबू यामध्ये बियापासून अभिवृद्धी करतात, बरोबर आहे। तर यापासून काय केले जाते मित्रांनो, तर अभिवृद्धी केली जाते। तर कशापासून केली जाते? बियापासून अभिवृद्धी केली जाते। नंतरचा घटक आहे की आंबा, संत्रे, मोसंबी यांच्या बियामध्ये बहुभ्रूणता हा गुणधर्म आढळतो। म्हणजे एकापेक्षा जास्त त्यामध्ये काय असतात, तर भ्रूण जे आहे किंवा बियाण्याची अंकुर क्षमता आहे त्यामध्ये आहे। आंबा, संत्रे आणि मोसंबी हे 3 घटक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। खालीलपैकी बहुभ्रूणता असणारे पीक कोणते आहे? तर त्यामध्ये आंबा, संत्रे आणि मोसंबी। त्यानंतर हा गुणधर्म असल्याने एका बियापासून एकापेक्षा अधिक रोपे वाढवता येतात, म्हणजे एकापेक्षा जास्त आंबा, संत्रे आणि मोसंबी। कलमे तयार करण्यासाठी खुंट रोपांचे बियापासून तयार करतात, बरोबर आहे। त्यानंतर उत्तर भारतात कडक थंडीमध्ये संत्र्याची कलमे करण्यासाठी ट्रायफोलियंट ऑरेंज हा खुंट वापरतात। उत्तर भारत आहे, या उत्तर भारतामध्ये थंडीपासून जर रोपे तयार करायची असेल तर खुंट म्हणून संत्र्याच्या झाडासाठी कोणता खुंट वापरला जातो? ट्रायफोलियंट ऑरेंज हा खुंट वापरला जातो। नंतर आहे मित्रांनो, केळी, अननस, बिगर बियाची द्राक्षाची अभिवृद्धी शाकीय पद्धतीने करतात। आता दोन पद्धती आहे, एक शाकीय पद्धत आहे आणि दुसरी जी असणार आहे ती अशाकीय पद्धत आहे। यामध्ये आता पाहायचंय हार्डवुड कटिंग या प्रकारात फाटे कलमांची फांदी पक्व टणक असते, त्याला काय म्हणतात, तर हार्डवुड कटिंग म्हणतात, बरोबर आहे। म्हणजे जी कलम करायची आहे त्याची फांदी कशी असते? टणक असते। नंतर आहे सेमी हार्डवुड कटिंग, सेमी म्हणजे कमी, म्हणजे त्यालाच म्हणतो आपण अर्धपक्व, काय म्हणतो? अर्धपक्व अवस्थेत असते। त्यानंतर आहे सॉफ्टवुड कटिंग, बरोबर आहे। 3 मुद्दे आहेत। पहिला हार्डवुड कटिंग म्हणजे कठीण, सेमी हार्डवुड मध्यम आणि सॉफ्टवुड कटिंग म्हणजे अपक्व अशी फांदी कलम करण्यासाठी वापरतात। त्यानंतर आहे त्यासाठी 3 ते 5 डोळे राखून छाटणी करतात, त्यामुळे निरोगी राहते। छाट कलमांना लवकर मुळ्या येण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? तर IBA या संजीवकाचा वापर त्या ठिकाणी केला जातो, IBA। त्यानंतर आहे छाट कलमे जमिनीत लावल्यापासून सुमारे 40 ते 60 दिवसात त्यांची मुळे फुटून पुढील लागवडीसाठी तयार होतात, बरोबर आहे। ज्या वेळेस छाट कलमाची जमिनीत लागवड केली जाते तर 40 ते 60 दिवसामध्ये त्यांना मुळ्या फुटून त्या लागवडीस तयार होतात। उदाहरणार्थ द्राक्षे, अंजीर आणि फालसा। नंतर आहे दाब कलमास 4 ते 5 आठवड्यात मुळ्या फुटतात। जी दाब कलम आपण पेरूमध्ये करतोय, बरोबर, जांबामध्ये करतो, त्यामध्ये 4 ते 5 आठवड्यामध्ये मुळ्या फुटण्यास काय होतात? सुरुवात होतात। दाब कलमासाठी साधारणतः पेन्सिलच्या जाडीचे 60 ते 90 मिलीमीटरची कांडी वापरावी। जो भाग मुळ्या फुटण्याकरिता जमिनीत किंवा परडीत वापरायचा असतो। त्यानंतर दाब कलमाचा तिरपा काप जिबलीसारखा 2.5 ते 5 सेंटीमीटर लांबीची फांदी मध्यभागापर्यंत छेदतात। अशा दाब कलमास 2 ते 3 महिने मुळ्या फुटतात, बरोबर। 2 ते 3 महिन्यामध्ये मुळ्या फुटतात। म्हणजे दाब कलमाचा तिरपा काप जिबलीसारखा म्हणजे असा प्रकारचा काप त्या ठिकाणी घेतला जातो, तर ते जे आहे त्याला 2 ते 3 महिने लागतात। नंतर आहे दाब कलम परळी पॉलिथिन पिशवीचा वापर करून करतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर दाब कलम करायची असेल तर परळी किंवा पॉलिथिन पिशवीचा काय केला जातो? वापर त्या ठिकाणी केला जातो। गुटी कलम 2.5 सेंटीमीटर रुंदीची गोलाकार साल काढून त्याभोवती ओलसर शेवाळ पॉलिथिन बांधतात, त्यालाच कोणती कलम म्हणतात? गुटी कलम असे म्हणतात। गुटी कलमासाठी पावसाळी हंगाम चांगला असतो। गुटी कलम करायची तर कोणत्या हंगामामध्ये केली जाते? तर पावसाळ्या हंगामामध्ये केली जाते। आणि याची किती किती सेंटीमीटर साल काढली जाते? तर 2.5 सेंटीमीटर गोलाकार साल त्या ठिकाणी काढली जाते। शेंड्याकडून साधारणतः 45 ते 60 सेंटीमीटर अंतरावर गुटी बांधतात। एका वर्षाचा रसदार फांदी गुटी कलमासाठी वापरतात। मग 1 वर्ष वयाची जे झाडाची फांदी आहे ती कशासाठी वापरतात? तर गुटी कलमासाठी वापर केला जातो। गुटींना लवकर मुळ्या फुटण्यासाठी 1000 ppm IBA ची पेस्ट लावावी। IBA ची पेस्ट 1000 ppm पार्ट पर मिलियन
याची काय लावली जाते, पेस्ट लावली जाते. त्यानंतर गुटी कलमाची साल काढलेल्या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्यात मुळ्या फुटतात. गुटी कलमाला किती महिन्यात मुळ्या फुटतात, तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये, 1.5 ते 2 महिन्यामध्ये गुटी कलमांना काय फुटतात, तर मुळ्या फुटतात. डाळिंब, पेरू, आवळा यासाठी गुटी कलमाने वृद्धी करतात. कोणते कोणते पीक आहे, डाळिंब आहे, पेरू आहे आणि आवळा आहे. यामध्ये कोणती कलम आहे, गुटी कलम सुद्धा वापरतात. आणि पेरूमध्ये दाब कलम सुद्धा वापरले जाते. भेट कलम आहे, कोणती कलम आहे, भेट कलम. आंबा, चिकू यासाठी वापरतात भेट कलम, बरोबर आहे. आपण लग्न असेल किंवा कुंकू असेल, बरोबर आहे, यामध्ये काय भेट घेतो, तशा प्रकारे भेट कलम म्हणजे डोळाकांडे आणि खुंट या दोघांची काय भेट कलम केली जाते. यासाठी खुंट रोपे 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचे आणि पेन्सिलच्या जाडीचे झाल्यावर ती सायन मातृवृक्षाजवळ आणली जाते. म्हणजे 2 झाडं आहेत, एक वेगवेगळी फांदी आहे, त्या दोन्ही एकमेकाजवळ आणले जाते आणि त्यांची गुटी काय केली जाते, बांधली जाते. याला कोणती कलम म्हणायचं, तर गुटी कलम म्हणायचं. काय म्हणायचं, भेट कलम म्हणायचं, सॉरी. त्यानंतर आहे खुंट रोपावर जमिनीवर 20 ते 25 सेंटीमीटर उंचीवर काप द्यावा. याचा 50 ते 60 दिवसामध्ये जोड एकजीव होतो. म्हणजे आता हा जोड आहे, हा किती दिवसामध्ये एकजीव होईल, तर 50 ते 60 दिवसामध्ये त्याचा जोड एकजीव केला जातो किंवा एकजीव होतो. त्यानंतर आहे मुद्दा मित्रांनो, की जिबली कलमाचा जोड मेणाने बंद करतात. जिबली कलम आहे, जिबली कलमचा जो जोड आहे तो कशाने बंद केला जातो, तर मेणाने बंद करतात. खोगीर कलम आहे, त्यालाच म्हणतो सॅडल ग्राफ्टिंग. जी खोगीर कलम आहे त्याचं नाव काय आहे, सॅडल ग्राफ्टिंग असे म्हणतात. या पद्धतीत खुंटाचा शेंडा आडवा छाटतात, नंतर दोन्ही बाजूंना पाचरीच्या आकाराचे दोन्ही बाजूंना काप देतात. म्हणजे हा जर आपण एक काडी घेतले, यामध्ये हा शेंडा कापला जातो, याला अशी पाचर दिली जाते, याला अशी पाचर दिली जाते, म्हणजे पाचरी सारखा त्याला दिला जातो आणि त्यामध्ये कलम केली जाते. नंतर आहे मूळ कलम. मूळ कलमलाच म्हणतात रूट ग्राफ्टिंग. काय म्हणलं जाते, रूट ग्राफ्टिंग म्हणतात. त्यामध्ये येणारा फळबाग आहे आंबा. यामध्ये मातीच्या कुंडीच्या पासून काढण्यापासून 5 सेंटीमीटर खोल आणि सुमारे 2.5 सेंटीमीटर रुंदीचा तुकडा कुंडीचा बरोबर आहे काढतात. नंतर आंब्याच्या नीलम व बंगलोरो जातीचे 95 ते 100% कलमे यशस्वी होतात. या नीलम आणि बंगलोरो या जातीचे कलमे 95 ते 100% त्या ठिकाणी यशस्वी होतात. ती कलम आहे मूळ कलम. त्यानंतर आहे मुकुट कलम, त्यालाच म्हणायचं क्राउन ग्राफ्टिंग. यामध्ये झाडांची खोड जमिनीपासून सुमारे अर्धा ते 1 मीटर उंचीवर करवतीने कापून टाकतात. त्यानंतर कापलेल्या भागापासून सुमारे 75 मिलीमीटर लांबीचे 2 उभे व समांतर काप देतात. काप देतात. त्यानंतर हे मुकुट कलम करण्याचा कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये केला जातो. बरोबर, मुकुट करण्याचा कालावधी जो आहे तो ऑगस्ट ते ऑक्टोबर आंब्यासाठी आहे. पाचर कलम, त्याला म्हणायचं वेज ग्राफ्टिंग. काय आहे, पाचर कलमलाच काय म्हणतात, वेज ग्राफ्टिंग. झाडाच्या शेंड्यावर व्ही आकाराचा काप देतात. यासाठी सफरचंद, पियर यामध्ये त्याचा वापर होतो. मग पाचर कलम कोणत्या पिकामध्ये वापरले जाते, तर सफरचंद आणि पियर. त्यानंतर आहे मित्रांनो चाबूक कलम. चाबूक कलमालाच म्हणतात व्ही ग्राफ्टिंग. सफरचंदासाठी याचा सुद्धा काय केला जातो, वापर होतो. यामध्ये फांद्याच्या बुंद्याजवळ 40 सेंटीमीटर काप तिरपा देतात. तसाच काप खुंट रोपावर जमिनीच्या तळापासून सुमारे 60 ते 90 सेंटीमीटर उंचीवर देतात. त्यानंतर आहे मित्रांनो बगल कलम. आंबा, अंजीर, चिकू आणि काजू यांची कलमे तयार करण्यासाठी कोणती कलम वापरतात, तर बगल कलम वापरतात. कोकण आणि गोवा विभागात ही पद्धत महत्वाची आहे. कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये आंब्यासाठी कोणती कलम वापरतात, तर बगल कलम ही वापरली जाते. नंतर आहे व्हिनियर कलम. व्हिनियर कलम यामध्ये 1 वर्षाचा खुंट रोपाच्या खोडाचा व्यास 10 ते 50 मिलीमीटर जाडीचा असताना या पद्धतीने कलमे बांधतात. या पद्धतीने चौसा, लंगडा, दशेरी जातीच्या 80% कलमे यशस्वी होतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाची कलम आहे मित्रांनो कोय कलम. आता कलमावरती आपल्याला एक प्रश्न 100% विचारला जाणारच आहे. या पद्धतीने जी कोय कलम आहे, या पद्धतीने आंब्याची मोठ्या प्रमाणात अभिवृद्धी करतात. बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त जे गावठी झाडं आहेत ते कोय कलमानेच लागवड केली जाते. यामध्ये कोय गादी वाफ्यावर पसरल्यावर 4 सेंटीमीटर शेण खताचा थर द्यावा. त्या पद्धतीने त्याची काय केली जाते, लागवड केली जाते. कलम कांडी 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त वयाची व 10 ते 15 सेंटीमीटर असावी. म्हणजेच कोय कलम करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी महत्वाच्या आहे. त्यानंतर आहे मृदुकाष्ठ कलम, त्याला म्हणतात सॉफ्ट वूड कटिंग. ज्यावेळेस आपण हा पाहणार आहे, हा पूर्ण भाग आपण कशामध्ये घेणार आहे, तर रोपवाटिका या विषयामध्ये घेणार आहे. आंब्याच्या कोळीची रोपे
मोठी झाल्यावर त्यावर कोय कलम करता येते नाही अशा कलमावर मृदुकाष्ठ कलम करावेत. जून सप्टेंबर या काळात ही कलमे करावी, त्यालाच म्हणतो आपण मृदुकाष्ठ कलम. डोळे भरणे, बरोबर आहे. यामध्ये लिंबूवर्गीय फळझाडे, बोर, गुलाब यामध्ये वापरतात. त्यानंतर आहे टी पद्धत. त्याला म्हणतात टी बडिंग, आय बडिंग, उल्ट्रा टी बडिंग, पॅच बडिंग, ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानंतर या प्रकारची डोळे भरण्यासाठी खुंट रोपे 9 ते 12 महिने वयाची असावी. टी पद्धत जर करायची असेल तर त्याचे 9 ते 12 महिने वयाची खुंट रोपे असायला पाहिजे. हा प्रश्न आपल्याला अति महत्वाचा आहे मित्रांनो. त्यानंतर आहे ढलपा पद्धत, यालाच म्हणतात चिप बडिंग. द्राक्षाची डोळे बांधण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ढलपा पद्धत वापरली जाते. त्यानंतर आहे ऊती संवर्धन. आता ऊती संवर्धन सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे हे जैव तंत्रज्ञान आहे, त्यालाच म्हणतो आपण बायोटेक्नॉलॉजी. आधुनिक शास्त्राचा एक भाग आहे. सर्वात अगोदर डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्समध्ये 1960 मध्ये ऑर्किड हे जे फुलपीक आहे, या फुलझाडामध्ये ऊती संवर्धनाचा उपयोग केला होता. म्हणजे झाडाचा एक भाग घेतला जातो आणि त्या भागापासून त्या ठिकाणी रोप तयार केलं जातं, त्यालाच आपण म्हणतो ऊती संवर्धन असे म्हणतो, बरोबर आहे. यामध्ये 1 सेंटीमीटर पेक्षा कमी लांबीचे छाट वापरतात, बरोबर. ऊती संवर्धनामध्ये 1 सेंटीमीटर पेक्षा कमी लांबीचे छाट वापरतात. यामुळे 50 ते 100% पर्यंत उत्पादनात वाढ होते. ते आहे ऊती संवर्धन. यावरती आपल्याला महत्वाचा आहे हा IMP घटक आहे मित्रांनो. यावरती 100% आपल्याला प्रश्न विचारला जाईल, कारण यावरती आपल्याला 4 ते 5 प्रश्न तयार होतात. त्यामुळे सर्वात प्रथम ऊती संवर्धनाचा वापर कोणत्या शास्त्रज्ञाने केला? मोरेल. कोणत्या देशामध्ये केला? फ्रान्स. कधी केला? 1960 मध्ये. कोणत्या पिकावर केला? तर ते फुल पिकावर केला. फुलझाडामध्ये केला. कोणत्या झाडावर केला? तर ऑर्किड या फुलझाडावरती केलेला आहे. मग ज्यावेळेस आपण ऊती संवर्धनासाठी आपल्याला छाट वापरायचे आहे तर ते 1 सेंटीमीटर पेक्षा कमी लांबीचे छाट वापरतात आणि यामुळे 50 ते 100% उत्पादनात वाढ होते. सध्या महाराष्ट्रामध्ये 85 ते 87% जमीन कोरडवाहू आहे. 12 ते 13% जमीन त्या ठिकाणी काय आहे? तर ओलिताखाली आहे, बरोबर आहे. तर काही ठिकाणी आपल्याला 15 ते 16% जमीन घेतली जाते. 8व्या पंचवार्षिक योजनेशी फळबाग लागवड योजना निगडीत आहे. फळबाग लागवड योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेशी निगडीत आहे? तर जी 8वी पंचवार्षिक योजना या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. आता आपल्या फळबागाला काय झाले मित्रांनो? सुरुवात झाली. पहिलं पीक आपल्याला घ्यायचं आहे बोर. काय घ्यायचं आहे? बोर. बोर हे पीक फळबाग हे यामध्ये कोरडवाहू फळझाडामध्ये येणारे महत्वाचं पीक आहे. आता यामधले आपल्याला महत्वाचे हायलाइट मुद्दे पाहायचे आहेत. आता बोराचं उगमस्थान जर का म्हणलं तर ते आहे दक्षिण पश्चिम आशिया. कुठं आहे? दक्षिण पश्चिम आशियामध्ये बोराचं काय आहे? उगमस्थान त्या ठिकाणी आहे. मग ज्या वेळेस आपण बोर हे पीक पाहतोय, काय म्हटलं मित्रांनो? बोर हे पीक आपण ज्यावेळेस पाहतो किंवा या बोर या फळझाडामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला या फळबागावरती आपल्याला महत्वाचे प्रश्न काय विचारल्या जातात. आता मग बोर या फळझाडामध्ये आपल्याला जर विचारलं तर कोणता कलमा त्या ठिकाणी वापरल्या जातात? म्हणजे सांगितलं गेलं की दक्षिण पश्चिम आशिया किंवा मलाया या देशामध्ये या झाडाचा काय झालेला आहे? तर उगम झालेला आहे. त्यानंतर आहे क जीवनसत्व अधिक असते. बोर या फळझाडामध्ये कोणते जीवनसत्व अधिक आहे? तर क जीवनसत्व काय आहे? अधिक प्रमाणामध्ये वापरले जाते. त्यानंतर आहे की या बोराचं शास्त्रीय नाव जे आहे, बोराचं शास्त्रीय नाव काय आहे? तर बोराचं शास्त्रीय नाव असणार आहे झिझिपस मॉरेशियाना. काय आहे? झिझिपस मॉरेशियाना. इथे देतो मी झिझिपस झिझिपस मॉरेशियाना हे बोराचं काय आहे? शास्त्रीय नाव आहे. त्यानंतर आहे अ आणि ब जीवनसत्वही असतात, पण क जीवनसत्व ध्यानात ठेवा. बोरांमध्ये सफरचंदापेक्षा प्रोटीन्स, कॅल्शियम, कॅरोटीन, क जीवनसत्व जास्त असते. म्हणजे सफरचंदापेक्षाही बोरामध्ये घटक जास्त आहे. कोणते आहे? प्रोटीन्स आहे, कॅल्शियम आहे, कॅरोटीन आहे आणि क जीवनसत्व आहे. त्यानंतर बोरापासून जॅम, कॅन्डी, स्क्वॅश, सिरप, सरबत, पावडर, वाईन बनवतात. त्यानंतर आहे बोरासाठी हवामान आहे उष्ण हवामान सहन करतात. म्हणजे उष्ण व कोरड्या, कारण की आपण पाहतोय आता सध्या जे हिवाळा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणत्या पिकाला आपल्याला उत्पादन द्यायला सुरुवात होते? तर कोणतं आहे? तर बोर हे फळझाड आहे आणि ते कोरडवाहू फळझाड आहे. म्हणजे बरसातीत येणार आहे काय? पावसाळ्यामध्ये नाही. त्यामुळे उष्ण व कोरडे हवामान बोरासाठी आवश्यक आहे.
बोरीचे झाड उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुप्तावस्थेत जाते. म्हणजे बोरीचे झाड ज्यावेळेस आपल्याला त्याचं उत्पादन मिळतं त्यानंतर लगेच काय करते, ते सुप्तावस्थेमध्ये जाते, म्हणजे कोमात जाते थोडक्यात आपल्या हिशोबाने. बोरीचे झाडे उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुप्तावस्थेत जातात. बोरीची अभिवृद्धी डोळे भरून तसेच बियाद्वारे केली जाते. मग दोन पद्धतीने, डोळे भरून पण आहे आणि बियाद्वारे पण आहे. खड्ड्यात बी पेरण्यापूर्वी त्याला फॉलिडॉल पावडर 100 ग्रॅम टाकावी. त्यानंतर बोरीच्या ज्या जाती आहेत त्यांची लागवड केली जाते. मग उमरान, गोला अथवा गावठी जातीच्या 3 बिया लावाव्यात. किती बिया लावाव्यात? 3 बिया लावल्या जातात. आता इथं प्रश्न तयार होतो की बोरीच्या एका गड्ड्यामध्ये किती बिया लावल्या जातात? तर 3 बिया. आता इथं आपल्याला जाती दिलेल्या आहेत. मग ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. आता या विद्यापीठाच्या जाती आहेत, बरोबर आहे. मग यामध्ये पहिलीच जात आहे कोणती? तर उमरान, कडाका, सन्नूर 2, चुहारा, मुक्ता, गोला, मेहरून या अगोदर विचारलेली आहे, आणि इलायची. इलायची जात आपल्याला साठी काय आहे? महत्वाची सुद्धा आहे. आणि बोरालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? तर कल्पतरू असे कशाला म्हटले जाते? तर बोराला म्हटले जाते. काय म्हटले जाते? कल्पतरू. कल्पतरू कशाला म्हणतात? तर बोर या फळझाडाला म्हटले जाते. त्यानंतर आहे जे लागवड आहे बोर या पिकाचे, तर हलक्या जमिनीमध्ये 5 बाय 5 मीटर आणि मध्यम जमिनीमध्ये 6 बाय 6 मीटर, तर भारी जमिनीमध्ये 8 बाय 8 मीटर. 8 बाय 8 मीटर ध्यानात ठेवा. त्यानंतर या खड्ड्याचा आकार आहे 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकार घ्यावा. आता 4 उपफांद्या छाटलेल्या फांदीवर 14 ते 18 डोळे असावेत. बरोबर. ज्या उपफांद्या तुम्ही छाटून टाकल्यात त्यातल्या ज्या राहिल्या त्यात 14 किंवा 18 डोळे असणे आवश्यक आहे. NPK 500, 250, 250 द्यावेत. पहिल्या हप्त्यात 250, 250 द्यावे, आवश्यकता नाहीये. बोरीच्या झाडांना फुलोरा, हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा. जून जुलैमध्ये काय फुलोरा जून जुलैमध्ये येतो, तर नोव्हेंबर पासून उत्पादन काढणीस काय होते? सुरुवात होते. कारण उन्हाळ्यामध्ये सुप्तावस्थेत जाते, जून जुलैमध्ये फुलोरा येतो आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपल्याला उत्पादन मिळायला सुरुवात होते. बोराच्या फळाच्या काढणीचा हंगाम जानेवारीपर्यंत चालू राहतो. म्हणजे जानेवारीपर्यंत आपल्याला शेतामध्ये कुठेही बोर पाहायला मिळतात. त्यानंतर बोरीचे प्रति झाड काय सांगितलं? प्रति झाड 75 ते 100 किलो उत्पादन मिळते. यामध्ये 15 ते 20 टन उत्पादन मिळते हेक्टरी. 15 ते 20 टन, बरोबर आहे. तर एका झाडापासून 75 ते 100 किलो आपल्याला हेक्टरी उत्पादन मिळते एका झाडापासून. त्यानंतर आहे आवळा. आवळ्याचं उगमस्थान, आवळा जो आहे या आवळ्याचं आपल्याला महत्वाचं उगमस्थान दिलेलं आहे. आवळ्याचं उगमस्थान आहे दक्षिण भारत. काय आहे? दक्षिण भारत हे आवळ्याचं काय आहे? उगमस्थान त्या ठिकाणी आहे. आता आवळ्याचं शास्त्रीय नावच लगेच घेऊन टाकू आपण त्याच्यासोबत बॉटनिकल नेम. त्याचं नाव आहे हायलॅन्थस इम्ब्लिका. काय आहे? हायलॅन्थस इम्ब्लिका. हायलॅन्थस इम्ब्लिका हे आवळा या पिकाचं शास्त्रीय नाव आहे. आणि आवळा सुद्धा आपल्या कोरडो भागामध्ये घेतलं जातं. त्यानंतर एक क जीवनसत्व सर्वात जास्त, हा महत्वाचा प्रश्न या अगोदर खूप वेळेस विचारलेला आहे. सर्वात जास्त क जीवनसत्वाचे प्रमाण असणारे फळझाड कोणते? तर ते आहे आवळा. टॉफी पावडर, मोरंबा, श्वास जेली इत्यादी पदार्थ बनवतात. ताप, हगवण, मधुमेहावर आवळा उपयोगी आहे. ज्याला ताप येत असेल, हगवण लागले असेल, बरोबर आहे, त्यानंतर मधुमेह जर असेल तर त्याच्यासाठी आवळा हे उपयोगी आहे. महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठा डोंगर रांगेमध्ये लागवड केली जाते. सह्याद्री पर्वत आहे, उत्तर ते दक्षिण पसरलेला आहे. त्यानंतर सातपुडा पर्वत आहे, सातपुडा पर्वत हा पूर्व ते पश्चिम पसरलेला आहे. अजिंठा डोंगर रांगा या सह्याद्रीच्याच उपडोंगर रांगा आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला आवळ्याचं उत्पादन मिळतं. आवळ्यासाठी जे हवामान आहे हे समशीतोष्ण आहे. कसं आहे? समशीतोष्ण हवामान हे आवळ्यासाठी आहे. जमिनीचा समूह आहे 6.5 ते 9.5 असावा. चुनखडीयुक्त रेताड जमिनीत लागवड योग्य नसते. चुनखडीयुक्त व रेताड जमीन जर असेल तर आवळा पिकाची लागवड केली जात नाही. त्यानंतर आहे जाती आहेत. जाती महत्वाच्या आहे. कोणत्या कोणत्या आहे पहा. बनारसी, कृष्णा, चेकिया, कांचन, AA7, हातीजुला, राय आवळा, राय आवळा, लाल आवळा, नरेंद्र 6, 7, 10 आणि आनंदई ह्या ज्या आहेत ह्या आवळ्याच्या जाती आहे. यामध्ये राय आवळा ध्यानात ठेवा, लाल आवळा ध्यानात ठेवा आणि बनारसी सुद्धा ध्यानात ठेवा. बनारसी शालू, बरोबर आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तर कशाच्या? आवळ्याच्या. आवळ्याची अभिवृद्धी बियापासून आणि डोळे भरून करतात. मग आपण पहिलं जे पीक पाहिलं
त्यामध्ये बोराची सुद्धा बियापासून आणि डोळे भरून अभिवृद्धी करतात. 1 वर्ष वयाचा खुंट वापरावा. म्हणजे आवळ्यासाठी जर तुम्हाला कलम करायची असेल डोळे भरून तर 1 वर्ष वयाचा खुंट वापरतात. आवळ्याच्या फांदीवर नर व मादी फुले वेगवेगळ्या भागावर येतात. हा इथं महत्वाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पिकावर नर व मादी फुले वेगवेगळ्या फांदीवर येतात? तर आवळा. कोणता आहे? आवळा. कांडी निवडताना मादी फुलांचे प्रमाण जास्त असलेली कांडी निवडावी. ज्यामध्ये जास्त मादीचे प्रमाण आहे तर ती कांडी निवडली जाते. खड्ड्याचा आकार आहे 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर. त्यानंतर आवळ्याची लागवड केली जाते मित्रांनो 8 बाय 8, बरोबर आहे, 8 बाय 8 मीटर अंतरावर लागवड केली जाते. त्यानंतर एक खोडावर 1 मीटरच्या खाली येणारी फूट काढून घ्यावी. त्यानंतर NPK 100 50 100 2 हप्त्यामध्ये विभागून द्यावे. त्यानंतर आवळ्याची जमीन लागवड केल्यानंतर 2 वर्ष 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. 2 वर्ष जे आहेत याला 15 दिवसाच्या अंतराने काय द्यावे? पाणी द्यावे. आवळ्याच्या झाडावर ग्वाल माशी, तांबेरा, ब्ल्यू मोड आणि नेक्रोसिस या किडीचा प्रादुर्भाव होतो. ग्वाल माशी, तांबेरा आणि ब्ल्यू मोड, त्यानंतर आहे नेक्रोसिस या किडीचा काय होतो? प्रादुर्भाव होतो. ग्वाल माशी कोणत्या पिकावर येणारी आहे? कोणत्या फळबागावर येते? तर ते आहे आवळा. त्यानंतर आहे पानगळ. पानगळ कधी होते आवळ्याची? तर डिसेंबर जानेवारी मध्ये पानगळ होते. तर फुलोरा कधी येतो? मार्च एप्रिल मध्ये फुलोरा येतो आणि पाण्याच्या बेचक्यामध्ये तो फुलोरा त्या ठिकाणी येतो मित्रांनो. मग आपण बोर बघितलं होतं. बोराला फुलोरा कधी येतो? तर जून जुलै मध्ये फुलोरा येतो. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये उत्पादन मिळते आणि उन्हाळ्यामध्ये ते लगेच मार्च एप्रिल मध्ये काय सुप्त अवस्थेमध्ये जाते. त्यानंतर आहे नर व मादी फुलांचे प्रमाण. हा प्रश्न अति महत्वाचा आहे. कारण की वेगवेगळ्या फांदी वेगवेगळ्या झाडाच्या वेगवेगळ्या ठिकाणी नर व मादी फुले येतात. तर नर फुलांची संख्या, नर व मादी फुलांचे प्रमाण 400:1 असते. किती असते? 400:1 प्रमाण त्या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. त्यानंतर जिब्रेलिक ऍसिड 30 ते 50 ppm ची फवारणी केल्यास फळांचा आकार वाढतो व गळ थांबते. फळे हिवाळ्यात तयार होतात. फेब्रुवारी पर्यंत तोडणी करता येते. म्हणजे ज्या वेळेस तिला मार्च एप्रिल मध्ये पानाच्या बेचक्यामध्ये फुलोरा येतो, पहा किती दिवस लंबी प्रोसिजर आहे. तर ज्याचं उत्पादन आहे मित्रांनो, उत्पादन काय? फेब्रुवारी पर्यंत आपल्याला तोडणी करता येते. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये आवळ्याचं काय मिळते? आपल्याला उत्पादन मिळते. म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पूर्ण तोडणी करता येते. एका फळाचे वजन 30 ते 40 ग्रॅम भरते. बरोबर आहे. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. एका फळाचे वजन किती आहे? 30 ते 40 ग्रॅम फळाचे वजन आहे. त्यानंतर आहे एका किलो मध्ये 35 ते 40 फळे मिळतात. बरोबर. एका किलो मध्ये जर 30 ते 40 ग्रॅम असेल तर 35 ते 40 फळे एका किलो मध्ये त्या ठिकाणी बसतात. एका झाडापासून 100 ते 150 किलो फळे दरवर्षी मिळतात. एका झाडापासून 100 ते 150 किलो फळे आपल्याला दरवर्षी मिळतात आणि एका फळाचे वजन ध्यानात ठेवा 30 ते 40 ग्रॅम आहे. अशा प्रकारचा आपण 2 फळबाग पाहिले आणि मुद्दा पाहिला. त्यानंतर आपल्याला जे पाहायचे आहे त्यानंतर जे आपण घेणार आहे त्यामध्ये कोणते आहे? तर चिंच आहे, नंतर जांभूळ आपण त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यानंतर सीताफळ, रामफळ, हनुमान फळ या पद्धतीने घेणार. म्हणजे याचं एक लेक्चर होणार मित्रांनो. त्यानंतर तुमच्यासाठी आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, संत्रा, त्यानंतर आहे संत्रा झाल्यावर मोसंबी आणि लिंबू हे जे आहेत हे फळबाग घेणार आहे. त्यानंतर आहे अंजीर, केळी, त्यानंतर द्राक्ष, या सर्व फळबाग आपण एक ह्या गोष्टी आपण घेणार आहोत. इथला जो घटक आवडला, लेक्चर जर आवडले तर शेअर आणि लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. कारण पेपर आपल्या जवळ आलेले आहेत, तारीख जाहीर झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हा सिलेबस आवरायचा आहे. या गोष्टी लक्षात राहू द्या आणि मी इथं सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.